या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा 10वीला असताना रागाच्या भरात 2017 साली निघून गेला। त्यानंतर 2023 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, परंतु पोलिसांना सापडत नव्हता। 2 दिवसांपूर्वी तो पुण्यात असल्याचे समजतात पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेतला, त्याला बीडला आणले। त्यानंतर आई वडिलांना तपासात मदत हवी आहे म्हणून त्यांना बोलावून घेतले। पोलीस अधीक्षकांसमोर चर्चा सुरू असताना मुलाला समोर आणत बीड पोलिसांनी एक सरप्राईज गिफ्ट दिलं। यावेळी मुलासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले। पोलिसांचेही डोळे पाणावले होते। बीड पोलिसांनी असं काय केलं की एका आई वडिलांच्या डोळ्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात चक्क अश्रू अनावर झाले। कोण होता हा मुलगा, तो कुठे गेला होता, बीड पोलिसांनी कशा पद्धतीने त्या मुलाचा शोध लावला आणि आई वडिलांना त्याला सुपूर्द केले। बीड पोलिसांच्या या दमदार कामगिरीची सर्वत्र चर्चा होता। चला तर मग जाणून घेऊया आजच्या या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या बीड पोलिसांच्या या कामगिरीची स्टोरी। नमस्कार, मी अकबर बागवान, तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्या लगाद्यामुळे 2017 मध्ये रागाच्या भरात घर सोडून गेलेला राजू वाळी तब्बल 8 वर्षांनी सापडला आहे। बीड पोलिसांनी अथक प्रयत्न करत त्याचा शोध घेतला आणि त्याच्या आई वडिलांना फिल्मी स्टाईल सरप्राईज देत कुटुंबियाची भावनिक भेट घालून दिली। राजू माळी हा 2017 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी नाळवंडी येथे शिक्षण घेत असताना घरातून निघून गेला होता। त्याचे आई वडील ऊस तोड मजूर होते। त्यांनी आणि नातेवाईकांनी 6 वर्ष राजूचा शोध घेतला, पण तो सापडला नाही। 2023 मध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली। अखेर 2 वर्षाच्या शोधानंतर राजू पुण्यात असल्याची माहिती मिळाली। गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला शोधून काढले। पोलिसांनी राजूच्या आई वडिलांना आणि आजोबांना तपासासाठी बीडला बोलावले। चौकशीच्या नावाखाली त्यांना सरप्राईज देत राजूला अचानक पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आणण्यात आले होते। ओळख पडताच राजू आणि त्याची आई एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले। हा भावनिक क्षण उपस्थित सर्वांचे डोळे पाणवणारा होता। राजूने घर सोडल्यानंतर पुण्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी केली। नंतर वेल्डिंगचे काम शिकून तो गुजरातला गेला। आठवडाभरापूर्वी तो पुण्यात परतला असताना पोलिसांनी त्याला गाठले आणि बीडला आणले। बीड पोलिसांच्या या संवेदनशील आणि यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर अधीक्षक सचिन पाणकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंदेवाड, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पल्लवी जाधव, आसिफ शेख, आनंद मस्के, अशोक शिंदे, विक्की सुरवसे, अर्जुन यादव, सिद्धेश्वर मांजरे आदींनी केली। जेव्हा त्या मुलाला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते, आई वडिलांना तर अश्रू अनावर झाले होते, मात्र त्या ठिकाणी असलेल्या महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री जाधव यांना देखील डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते। तर बीड पोलिसांच्या या कामगिरीने सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे।